नमस्कार, मी अनिल कुमार, तुमचा पत्रकार मित्र. आपण बघत आहात व्हेरीफाय न्यूज. आज आपण आलेलो आहोत 59 वॉर्डमध्ये, वर्सोवामध्ये. इथले राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, अधिकृत उमेदवार आहेत कॅप्टन राकेशजी. आपण त्यांच्याशी भेटूया, त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया आणि त्यांचं विजन. राकेशजी, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. कसं वाटतं तुम्हाला? तुम्ही आज राष्ट्रवादी या बॅनरवर चुनाव लीड करत आहात. तर पहिले तर तुमच्या व्ह्युअर्सला माझ्याकडून नमस्कार, नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण. जेव्हापासून इलेक्शन अनाऊन्स झालंय आणि वॉर्ड 59 ला ओपन डिक्लेअर केला तेव्हापासून मी या वॉर्डमध्ये ऑफिस उघडून, साक्षात ऑफिस उघडून बसलोय. असं नाही की मी थांबलो होतो की कोण मला तिकीट देणार किंवा नाही देणार, तसं नाही. तुम्हाला माहितीच असेल, माझं एक ऑफिस औशिवरामध्ये पण आहे. तो 2011 पासून आपण तिकडे कार्यरत आहोत. तर त्याच ऑफिसमध्ये माझं एक NGO पण आहे, ओशिवरा लोखंडवाला सिटीजन्स फाउंडेशन. आणि त्या OLCFच्या माध्यमातून आपण गावठणमध्ये पण खूप कामं केली आहेत, सागर कुटीरमध्ये पण कामं केली आहेत. आणि इकडची जी लोक माझ्याकडे येतात, मी तेव्हा विचारत नव्हता त्यांना की तुम्ही इकडे राहता तर माझ्याकडे कशाला येता. जर कोणाला मदत हवी होती, मी ऍड्रेस न विचारता त्यांना आमच्याकडून जे काही आपण मदत करू शकतो आपण केला. तर आता चुनावी हा सगळं चालू आहे, तर यामध्ये कसं बघताय तुम्ही? कारण सगळ्याच पक्षाचे उमेदवार उभे आहेत. हो. आणि सामना जरा मोठा आहे यावर, काय कारण नगरपालिकेचे इलेक्शन साठी खूप वाट बघावं लागली आपण सगळ्या इच्छुक उमेदवारांना. तर तुम्ही कसं बघताय आणि तुम्हाला तुमच्या वॉर्डचे जे वोटर्स आहेत त्यांना काय संदेश द्यायचा आहे? माझा संदेश फक्त एवढाच आहे, तुमच्या समोर 11 कॅन्डिडेट आहे वॉर्ड 59 मध्ये. त्याच्यामधला एका कॅन्डिडेटने ऑलरेडी इंडिपेंडेंट अपक्ष होता, तो त्यांनी ऑलरेडी दुसऱ्या एक मोठ्या पार्टीला पाठिंबा दिला आहे. माझं म्हणणं आपल्या व्ह्युअर्सला एकच आहे, आपल्या वॉर्ड 59च्या वोटर्सला एकच आहे, कॅन्डिडेट कोण आहे ते बघा, किती शिकला आहे तो ते बघा, त्याच्याकडे एक्सपिरियन्स किती आहे, लाईफमध्ये तो प्रोफेशनल काय करत होता, तो तुमचा ऐकतोय का, कम्युनिकेशन क्लिअर आहे का, तुमच्या सोबत तो काही डिस्कशन करतोय का, तुमच्या प्रॉब्लेम्सला घेऊन ऐकून त्याचं सोल्युशन तो देतोय का, हे सर्व बघून तुम्ही निर्णय घ्या. नाहीतर काय आपल्याला ऐकायला पण येते, खूप पार्टीज आहेत ते लोकांना काय बोलतात त्याला, पैसे वगैरे देऊन वोट घेतात. माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही जर त्या रीतीने जर वोट केलात तर तुम्हाला 5 वर्ष असं भोगावं लागेल की जो माणूस तुम्हाला पैसे देऊन तुमचा वोट घेतो तो माणूस तुमचं काही काम करणारा नाहीये. ऑलरेडी तुमचं एक्सपिरियन्स आहे, 10 वर्ष सत्तेत असून आता अशी बोलणी बोलतात की तुम्ही मला कॉर्पोरेटर बनवून द्या, मी तुमचा विकास करणार. अरे 10 वर्ष जो नाही केला विकास, तो आता कॉर्पोरेटर होऊन कसं विकास करणार? ते जरा विचार करून तुम्ही मग मत द्या. राकेशजींचं म्हणणं आहे की एखाद्या कॅन्डिडेटला ज्यावेळेस तुम्ही वोट देताय तर त्याची पार्श्वभूमी तुम्ही पहिले बघून घ्या. तुमचा अनुभव तुमच्या समोर आहे आणि पुढे तुम्हाला कुणाला या वॉर्डामध्ये नगरसेवक बनवायचा तो विचार तुम्हीच करायचा आहे. राकेशजी, जर 15 तारखेला वोटिंगच्या नंतर जर जनतेने तुम्हाला आशीर्वाद दिलाच तर तुमच्या काय विजन आहे? तुम्ही सर्वप्रथम कुठल्या कामावर ध्यान देणार आहात? सर्वातला पहिला तर इकडे रोड रिडेव्हलपमेंट होतं, रोडचं रिडेव्हलपमेंट होतं. ते डांबरी रोड होता, ते त्याला चेंज करून आता कॉन्क्रिटीकरण होत आहे. कॉन्क्रिटीकरण करणं गरजेचं आहे, पण ते करताना स्थानिक लोकांना कष्ट व्हायला नको. तर त्याची प्लॅनिंग व्यवस्थित करून ते आपण राबवू. मग दुसरा एक आहे गार्बेज, कचरा. तुम्ही वर्सोवामध्ये वॉर्ड 59 मध्ये कुठेही फिरला तर तुम्हाला दर कोपऱ्यामध्ये एक ढेर भेटणार कचऱ्याचा. तर त्याचं कलेक्शन आणि डिस्पोजल ते आपण BMCच्या सॉलिड वेस्ट डिपार्टमेंटमध्ये त्यांच्याकडे कोऑर्डिनेट करून आपण असं टायमिंग प्रोसेस तयार करू की रोडवर कचरा पडायला नको. एक ते आहे. आणि आता पाऊस पण एकदम लवकर येणार आहे, तर
मेच्या महिन्यासाठी न थांबता आपण ताबडतोब सर्व ड्रेनेजेस वगैरे क्लीन करायचं काम चालू करू. हे आहेत कॅप्टन राकेशजी, जे स्वतः प्रोफेशनल ॲज अ कॅप्टन म्हणून त्यांनी आपलं काम केलेलं आहे, शिक्षित आहेत. आणि आजचा जो वेळ आहे, आजची जी नागरिक आहे त्यांनी पसंती दिलेली आहे की त्यांना कॅन्डिडेट हा शिक्षित हवा आहे. बघूया 15 तारखेला राकेशजींचं म्हणणं कितपत खरं होतंय. आणि आपल्याला जर कॅन्डिडेटनी आशीर्वाद दिला तर आपण या वॉर्डामध्ये सर्वप्रथम स्वच्छता, रोडचे प्रॉब्लेम्स याच्यावर आपण प्राथमिकतेने आपण काम करणार आहोत. तर बघूया निकाल आल्यानंतर काय परिणाम होतात. आपण बघत आहात व्हेरीफाय न्यूज. मी अनिल कुमार, कॅमेरामॅन फारुख सोबत.